जेव्हा आयुष्यात चारी बाजूनी संकटे येतात, मार्ग सुचत नाही आणि मन पूर्णपणे खचून जातं, तेव्हा फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा, जिथे आशा संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. आज आपण पाहणार आहोत खचलेल्या मनाला नवीन उभारी देणारे स्वामींचे 5 मौल्यवान विचार, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पहिला विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जगात कुणीही तुमची साथ देत नाही, तेव्हा समजून जा की विश्वाचा मालक तुमच्या पाठीशी उभा आहे. संकटांना घाबरून जाऊ नका, कारण तुमचे स्वामी तुमच्या संकटांपेक्षा खूप मोठे आहेत. स्वामींचा दुसरा विचार, काळजी करू नकोस, तुझी वेळ वाईट आहे, आयुष्य नाही. जसा अंधारानंतर प्रकाश येतो, तसेच दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस नक्की येणार. स्वामींवर विश्वास ठेवा, ते तुमची वेळ नक्की बदलतील. स्वामींचा तिसरा विचार, जर मी तुझ्याकडून काही हिरावून घेतलं असेल तर निराश होऊ नकोस, कारण त्यापेक्षा खूप उत्तम गोष्ट मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. जे गेलं ते तुझ्या फायद्याचं नव्हतं आणि मी जे देणार आहे ते तुझ्यासाठी योग्य असणार आहे. स्वामींचा चौथा विचार, तू करत असलेली मेहनत आणि तुझी भक्ती पाहत आहे. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ मी तुला नक्की मिळवून देईन. फक्त थोडा संयम ठेव. स्वामींच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. स्वामींचा पाचवा विचार, जेव्हा तुला काही सुचणार नाही, तेव्हा तुझे सर्व प्रश्न स्वामींच्या चरणी सोपवून दे आणि निश्चिंत राहा. जेव्हा भक्त स्वतःचे प्रयत्न सोडून पूर्णपणे स्वामींना शरण जातो, तेव्हा त्याची जबाबदारी स्वतः स्वामी समर्थ घेतात. मंडळी, स्वामींवर श्रद्धा ठेवा, ते तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाहीत. तुमच्या एका लाईकनी आणि सबस्क्राईबनी आम्हाला अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला बळ मिळतं. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.